अंगारकी संकष्टीसाठी आपण इथे खास गणपती बाप्पासाठी स्पेशल मोदक बनवायला घेणार आहोत। अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपण इथे मोदक करायला घेणार आहोत। त्याआधी तुमचं ज्योतिष रेसिपीमध्ये खूप खूप तुमचं मनापासून स्वागत आहे। इथे ओल्या नारळाच्या 5 वाट्या घेतलेल्या आहेत, म्हणजे 2.5 नारळ होतोय आपला इथे। आता तो आपल्याला खवून घ्यायचा आहे। इथे नारळ खवून घेतलेला आहे आणि अर्धा किलो आपल्याला इथे गूळ घेतलेला आहे बारीक चिरून, आणि 1 चमचा वेलची पावडर। आता आपल्याला इथे सारण तयार करायचं आहे। इथे एक पसरट भांड घेऊन मध्यम आचेवरती गरम करून आपल्याला इथे सारण तयार करायचं आहे। इथे पूर्ण आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे। पूर्ण व्यवस्थित आपण मिश्रण भाजून घेऊया। इथे आपल्याला आता बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि तांबूस कलरवरती आपल्याला इथे सारण बनवायचं आहे। एकसारखे आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। इथे आपल्या सारणाला छानपैकी तांबूस कलर, अगदी ब्राऊन कलर आलेला आहे। एकसारखे व्यवस्थित आपण इथे परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे थोडे काजूगरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। काजूगर तुकडे घातल्यानंतर परत पुन्हा आपण सगळं मिश्रण एकत्रित करून परतून घेऊया। इथे जरा आपण बदामाचे बारीक केलेले काप घालून घेऊया। घातल्यानंतर मिश्रण आपण एकत्रित व्यवस्थित परतून घेऊया। इथे आपण मनुका पण घालून घेऊया। मनुका घातल्यानंतर परत पुन्हा आपण मिश्रण परतून घेऊया। इथे 1 चमचा वेलची पावडर घालून घेऊया। इथे 1 चमचा आपण गाईचे साजूक तूप घालून घेऊया। मिश्रण पूर्ण आपण एकत्रित करून घेऊया। इथे आपले मस्तपैकी छानपैकी सारण तयार झालेले आहे। सारण इथे आपण थंड करत ठेवूया। इथे मध्यम आचेवरती एक पसरट भांडे गरम करून 1 पेला दूध घालून घेऊया। त्याच पेल्याने आपल्याला इथे 3 पेला आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मीठ घालून घेऊया आणि 2 चमच आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे। आणि तेल घातल्यानंतर आपल्याला पूर्ण पाण्याला आणि दुधाला उकळी आणायची आहे। पाण्याला पूर्ण उकळी आणल्यानंतर आपल्याला इथे दळून आणलेलं बारीक केलेलं तांदळाचे 4 वाट्या पीठ घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला इथे एकत्रित करून कमी गॅसवरती ते पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। पाणी पूर्ण पिठामध्ये अक्षेपर्यंत आपल्याला एकसारखे व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। गॅस घालून आपल्याला इथे एका पसरट भांड्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे। उकड गरम असतानाच आपल्याला इथे पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायची आहे। थोडं तेलाचा हात लावत लावत आपल्याला ही पूर्ण उकड चांगली व्यवस्थित मळून घ्यायची आहे।
इथे आपण 1.5 चमचा तेल लावून परत पुन्हा पीठ व्यवस्थित मळून घेऊया। चाळणीला आपण तेल लावून घेऊया। इथे एक छोटासा पिठाचा गोळा घेऊन आपल्याला इथे वाटीचा आकार द्यायचा आहे। बोटाला थोडं तेल लावून आपण बोटावरतीच ते वळवून घ्यायचं आहे। पूर्ण वाटीचा आकार तयार करायचा आहे। पूर्ण वाटी तयार झाल्यानंतर इथे आपल्याला मोदकाचे सारण भरून घ्यायचे आहे। थोडा इथे आपल्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे। मोदकाचं पूर्ण तोंड बंद करून घेऊन सारण त्यातले बाहेर पडणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित मोदकाचे तोंड बंद करून घ्यायचे आहे। पूर्ण तोंड बंद केल्यानंतर त्याला आपण एक स्टीलचा चमचा घेऊन जो टोकाचा भाग असतो त्याने त्याला आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे। आपला इथे मोदक छानपैकी तयार झालेला आहे। असे सगळे मोदक आपण इथे तयार करून घेणार आहोत। इथे आपले छान अगदी मस्त अगदी एकसारखे चांगले इथे आपले मोदक तयार झालेले आहेत। इडलीच्या भांड्यात आता आपल्याला इथे पाण्याला उकळी आणायची आहे। इथे पाण्याला आपण पूर्ण उकळी आणल्यानंतर मोदकाची चाळण ठेवून द्यायची आहे। इथे आपल्याला आता झाकण ठेवून चांगले वाफ द्यायची आहे 20 मिनिटं मोठ्या आचेवरती। 20 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊया। थोडेसे थंड करून घेऊया। इथे थंड झाल्यावरती आपण एक एक मोदक काढून घेऊया आणि मोदक पण आपले छानपैकी व्यवस्थित शिजलेले आहेत। इथे आपण काही मोदकांना थोडं केशर घालून घेऊया। 5-6 काड्या असं आपण सगळ्या मोदकांना घालून घेऊया केशरच्या। इथे आपले एक एक असे मोदक
व्यवस्थित काढून झालेले आहेत। छान अगदी मस्तपैकी आपल्या मोदकांचा कलर अगदी सुंदर आलेला आहे। अगदी इथे आपले अप्रतिम असे मोदक, सुंदर असे आपले इथे मोदक तयार झालेले आहेत उकडीचे। खास अंगारकी संकष्टीसाठी, गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक आपले इथे तयार चांगले झालेले आहेत। गणपती बाप्पा स्पेशल मोदक।